नमस्कार, जय हिंद, जय शिवराय. जय हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आज आपण ट्रेकसाठी सिन्नर, नाशिक या भागामध्ये आलेलो आहोत. पहाटे 5 वाजल्यापासूनच ट्रेकसाठी सुरुवात केली. प्रथम ह्या भागातील अवघड असणारा औंढा हा किल्ला यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर औंढेवाडी गावात सँडविचची न्याहारी करून दापूर, चापड येथील सोनेवाडी गाव गाठले. दूरवरूनच पर्वतगड व सोनगड हे काहीसे अपरिचित असणारे छोटेसे किल्ले दृष्टीस पडले. येथील शाळेजवळ वाहने उभी करून प्रथम सोपा आहे असा समज झालेला, पण वाट न सापडणारा पर्वतगड पूर्ण केला. या पाठोपाठच आम्ही सोनगडकडे निघालो. वाट सोंडेकडून आहे असे कळले. पर्वतगडाच्या पायथ्यापासून सोंडेकडे जाणाऱ्या वाटेला आम्ही लागलो. किमान अर्धा तास तरी लागला. आमच्याकडे पुरेसे पाणी नसल्याने पाणी जपून वापरत होतो. ऊन वाढल्याने तहानही लागत होती. मल्हार मित्र वाट सापडल्याने वाटेवरच सर्वजण येण्याची वाट पाहत होते. दिनकर कंटाळून माघारी फिरण्याच्या विचारात होते, पण सर्वांनी येण्यासाठी आग्रह धरला म्हणून दिनकर सोनगड ट्रेकसाठी निघाले. वैशाली, मनस्वी, स्नेहा यांनी सुखे खाद्यपदार्थ आणले होते. महेश, तावरे, भुजने, प्रमोद, प्रतीक, रणजित, सुजित, सोहन, सुधाकर, सचिन, सतीश यांनी आपल्याकडील फळे व सुका खाऊ सर्वांना दिला. सकाळी औंढा किल्ला पूर्ण केल्यानंतर सँडविच खाऊन ह्या 2 किल्ल्यांकडे आम्ही निघालो होतो. त्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती. आता आम्हा सर्वांची भूक शमली होती. तरीही आमच्याकडे पाणी थोडे शिल्लक होते म्हणून आम्ही ते जपून वापरले. प्रतीकने शिटी मारली आणि गडावर निघण्यास आम्ही तयार झालो. चिन्मय, श्लोक प्रतीक सोबत पुढे पुढे जात होते. पुढील मार्गावर पायऱ्या व आधारासाठी रेलिंग लावलेल्या आहे. येथील पंचक्रोशीतील गावकरी नियमित श्री खंडोबाराय मल्हारी देवाचे दर्शन घेण्यासाठी नियमित येत असतात. वाटेत गडावरील देव देवालये टप्प्याटप्प्यावर दिसत होती. गडावर जाताना थोडी झाडी असल्याने थकवा आता मात्र जाणवत नव्हता. ऊनही थोडे उसरले होते, त्यामुळे वातावरणात गारवा आला होता. आम्ही गडाच्या रस्त्यावर येणाऱ्या देवी देवतांना नमस्कार करीत गडावर वर जात होतो. गड शिखरावर पोचण्याआधी पाण्याचे भले मोठे टाके आपल्याला पाहावयास मिळते. ही टाकी खांबाच्या आधारावर तोलली आहे. यात पाणी थोडे शिल्लक होते, पण ते पिण्यायोग्य नव्हते. गडापर्यंत पायऱ्या आहेत. गडावर सुंदर मल्हारी देवाचे मंदिर बांधलेले आहे. मंदिरास पांढरा रंग लावलेला आहे. खंडोबाचे पिवळ्या रंगाचे झेंडे लावण्यात आलेले आहे. मंदिरातील पुजारी काकांनी आम्हा सर्वांना पाणी दिले. दमलेल्या मित्रांनी मंदिरात आराम केला. येथे आम्ही राष्ट्रगीत म्हणालो. मल्हार देवाचे दर्शन घेतले. येथे काही पुरातन मूर्ती देखील आहेत. मंदिराच्या मागे पाण्याचे मोठे टाके आहेत. यात पाणी आहे. गडमाथ्यावरून पर्वतगड समोरच दिसतो. चहूबाजूचा भूप्रदेश दृष्टीसे पास येतो. हा किल्ला बहुधा टेहळणीसाठी वापरत असावा. आम्ही आता उतरण्यास प्रारंभ केला होता. समोरच शाळेजवळ वाहने आमची उभी होती. सर्व वाहनांच्या दिशेने चालत राहिलो. 15 ते 20 मिनिटातच आम्ही गाडीपाशी पोहोचलो. सर्व जणांनी शाळेतील पाण्याचा वापर करून ताजेतवाने झाले होते व शाळेच्या ओट्यावर जेवणासाठी बसलो. घड्याळात आता 4 वाजले होते. प्रमोदने सर्वांसाठी भाकरी आणली होती. बाकी सर्वांनी आपल्या डब्यामध्ये भाजी, चटण्या, ठेपले, चपाती असे विविध खाद्यपदार्थ आणले होते. आम्ही सर्वांनी एकमेकांना वाटून सहभोजन केले. महेशने व स्नेहाताईने तसेच ज्योतिताईने ओटा स्वच्छ केला व येथील कचरा कुंडीमध्ये टाकला व सर्वजण लवकरात लवकर घरी निघण्यास वाहनास बसलो. सर्व मित्र एक दिवसात 3 गड पूर्ण केले म्हणून आनंदी होते. संदीपने आम्हाला कसारा स्टेशनपर्यंत सोडले. आज संदीप व प्रमोदने न्याहारीची उत्तम व्यवस्था केली होती. अशा प्रकारे आमचा हा ट्रेक खूपच छान झाला.
हिंदू पुरातन वास्तू, देवालये, गड किल्ले, ऐतिहासिक वारसा हा जपणे आपण सर्वांचे आद्य कर्तव्य आहे। येथे कोणताही केरकचरा आपण करू नये, तसेच येथील ऐतिहासिक वास्तूंची अवहेलना होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया। सोनगड हा किल्ला निजामाकडून मोगलांकडे आला होता। सोनगडावर 1682 मध्ये दोरखंडाचा जिना करून मराठा सैन्याने हल्ला केल्याचा उल्लेख आहे। या किल्ल्यावर खंडोबाचे मंदिर आहे, पायथ्याशी दुर्गा तर डावीकडे हनुमानाचे मंदिर आहे। हा थोडक्यात इतिहास या किल्ल्याचा आहे। याबद्दल काही चुकीची माहिती किंवा कमी असल्यास क्षमस्व। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा। जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम।